वडील जरा ऑफिसर वगैरे होते, त्यामुळे त्यांना तर असं होतं की नाही, हे नाही करायचं, बाकी तू काहीही कर, सगळे लाड पुरवतो मी तुझे, पण हे नाही करायचं. आणि 15 एप्रिलच्या रात्री म्हणजे 16 एप्रिलला पहाटे 3 वाजता फोन आला की पप्पा नाही आहेत आता. एक पहिलं मोठं काम होतं ज्याची ते खूप वाट बघत होते पप्पा खरं तर, पण त्यांना ते मी नाही दाखवू शकले, ते नाही बघू शकले. त्याचं सतत दुःख असेल, कारण एक 5 ते 6 ऑडिशन्स शूट करत असेल, ते ॲड्सचे असतील, वेब सिरीजचे असतील, फिल्म्सचे असतील, पण कुठलंच काम येईना. आय डोंट नो द रिझन. मी एक वेळ असं ठरवलं होतं की बास, आता आपण टाटा बाय बाय करूयात, कारण काही होत नाही आहे, रोज ऑडिशन्स किती देणार. सो ते चालू असतानाच मी ठरवलं की नाही, आता ना आर या पार, म्हणजे आता हातपाय मारून काहीतरी चांगलं मिळालं तरच आपण टिकायचं इथे, नाही तर मग कायमचं गुड बाय करायचं या फील्डला, असं होतं. सो त्याच दरम्यान एक ऑडिशन दिली मी, आणि ती होती प्रेमाची गोष्ट या शोसाठी. आणि स्वाती हे कॅरेक्टर जिवंत करण्याची जबाबदारी माझ्यावर आली, आणि मजा येते. म्हणजे मी आत्ताच जसं म्हणलं की रोज देवाचे आभार मानून झोपते मी की इतकी छान भूमिका माझ्या वाट्याला दिली, त्यासाठी खरंच आभार आहेत युनिवर्सचे. प्रयत्न मात्र नक्कीच असतील, कष्टाला मागे पुढे बघायचं नाही आहे, त्यामुळे तहान, भूक, झोप या गोष्टी मॅटर करत नाहीत, फक्त काम करायचं आहे, मजा करायची आहे. आपला प्रवास आपल्याला माहीत असतो, तो आज तुमच्यामुळे सगळ्यांना सांगण्याची संधी मिळाली, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. हॅलो, मी कोमल सोमारे, म्हणजेच प्रेमाची गोष्ट या मालिकेतली स्वाती. माझी या करिअरची सुरुवात फार पूर्वी झाली, कारण शाळेत असल्यापासूनच मी आपली स्ट्रीट प्लेज वगैरे सुरुवात केली, आणि त्यानंतर नाटकांना सुरुवात झाली, राज्यनाट्य असो किंवा या सगळ्या गोष्टींना. शाळेत कुठलाही गॅदरिंग, कल्चरल ॲक्टिव्हिटीज काहीही असो, त्यात मी पुढे असायची. बाकी शाळेत महिन्यातनं अगदीच 15 दिवस वगैरे अशी जात असेल, पण जेव्हा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असायच्या तेव्हा मी प्रॉपर शाळा अटेंड करायचे. सो तेव्हाच सगळ्यांना कळलं होतं की हिचा इंटरेस्ट कुठे आहे. हळूहळू या सगळ्या गोष्टी होत असताना औरंगाबादला ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट आहे असं कळलं, तिथे ग्रॅज्युएशन करू शकता असंही कळलं. पण नेहमीप्रमाणे घरात कोणीही कधीही या फील्डशी रिलेटेड नव्हतं, त्यामुळे कोणालाही शॉकिंगच होतं हे, सगळ्यांनाच घरच्यांना, आणि त्यातही वडील जरा ऑफिसर वगैरे होते, त्यामुळे त्यांना तर असं होतं की नाही, हे नाही करायचं, बाकी तू काहीही कर, सगळे लाड पुरवतो मी तुझे, पण हे नाही करायचं. सो माझ्या भावाने त्यावेळी चांगली साथ दिली, आणि त्याने माझं 12वीला सायन्स घ्यावं लागलं ऑब्व्हियसली, कारण BSc ॲग्री कर असं वडिलांचं म्हणणं होतं. त्यानंतर त्यांना काही न सांगता औरंगाबाद ड्रामॅटिक्स डिपार्टमेंटचा फॉर्म भरला, तिथे एक्झामसाठी गेले मी, आणि तिथे सिलेक्शन झालं. पॅरलली मी ललित कला केंद्र पुणे तिथेही भरलेला, पण तिथे माझा काही आधीचा अनुभव माझ्यासोबत नव्हता, त्यामुळे तिथे नाही झाला, आणि मग औरंगाबादला मी ॲडमिशन घेतलं. औरंगाबादला 3 वर्षाचं 12वी नंतर मी ग्रॅज्युएशन केलं. तिथे नाटक काय असतं प्रॉपरली ते कळलं. त्यानंतर अनेक नाटकं वाचण्यात आली त्याच दरम्यान, आणि 100 लोकांसमोर किंवा 1000 लोकांसमोर परफॉर्म करण्याचा कॉन्फिडन्स तिथून मिळाला, कारण तिथे फक्त नाटक एके नाटक एवढंच चालायचं रात्रंदिवस. आम्ही म्हणजे फक्त एक 4 ते 5 तास झोपण्यासाठी मी हॉस्टेलला जायचे, आणि परत येऊन नाटक सतत डोक्यात नाटक, त्यामुळे अजूनच वेडावल्यागत झालं होतं नाटकाच्या प्रेमापोटी. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं, कारण त्यावेळी वडिलांचं परत असं होतं की बास झालं, आता ग्रॅज्युएशन झालं, विषय संपला, आता घरी यायचं, लग्न करायचं, आणि संपला विषय. मग NSDसाठी फॉर्म भरला. NSDची फर्स्ट एक्झाम मुंबईत दिली, तेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आले, म्हणजे 2015ला मी पासआउट झाले ग्रॅज्युएशन, आणि 15च्या उन्हाळ्याच्या दरम्यान मी इथे मुंबईत पहिल्यांदा आले होते.
त्या एक्झाममध्ये सिलेक्शन झालं आणि मग NSDच्या वर्कशॉपसाठी दिल्लीला गेले. तिथे एक 5-6 दिवस वर्कशॉप अटेंड केलं. पण तिथलं वातावरण बघून, तिथल्या लोकांचा कॉन्फिडन्स बघून माझा कॉन्फिडन्स मी गमावला. आणि शफात खान सर, हिमानी शिवपुरी, गोविंद नामदेव असे बरेच, रतन थियाम, वामन केंद्रे सर, हे बरेच मोठी लोकं होती तिथे. आणि त्यामुळे कॉन्फिडन्स तर गेलेला होता हे मलाही कळत होतं. पण एक होतं की नाही, करायचं आहे तर नाटकातच काहीतरी करायचं आहे. सो अनफॉर्च्युनेटली या फॉर्च्युनेटली जे काय असो तिथे नाही झालं. मग काय करायचं, कारण बाकी ललितचा फॉर्मही संपलेला होता त्यावेळी, डेट निघून गेलेली होती. मग मी मुंबई अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, जे कलिना युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तिथला फॉर्म भरला. तो फॉर्म भरला, एक्झामसाठी आले आणि तेव्हा वडिलांचं होतं की हे लास्ट आहे, इथे जर नाही झालं तर तू काहीही करणार नाही आहेस, यातलं घरी राहायचं आहे तुला. म्हटलं ओके. सो खूप प्रे केलं होतं की होऊ दे. आणि इथे सिलेक्शन झालं. 2 वर्षाचं मास्टर्स मी 2015 ते 2017 इथे मास्टर्स केलं. आणि मग तिथे प्रॉपरली कळलं की ऑडिशन्स कुठे होतात, कशा द्यायच्या असतात, काय काय गोष्टी लागतात. कारण काही सिनियर्स होते जे गाईड करणार होते. आणि आसपास एक काय म्हणतात, पाऊलवाट कळली होती की ठीक आहे, या रोडने गेलो आपण तर हायवे लागेल समोर, असं कळलं होतं. सो तिथून ते सुरुवात झालं. पासआउट झाल्यानंतर नेहमीचे आपले ठिकाण असतात जे स्ट्रगलर्स सो कॉल्ड म्हणतात, त्यांना राहण्यासाठी एक मोजक्या जागा असतात जिथून ऑडिशन्सची जागा जवळ असते. ते म्हणजे एकतर वर्सोवा किंवा मग गोरेगावचं वनराई. दोन्ही ठिकाणी मी राहिले. खूप ऑडिशन्स दिले, म्हणजे ते नॉक फिट, आय एम फिट वगैरे गोष्टी चालल्या. त्यात सगळ्या माझ्या ज्या मुली मैत्रिणी होत्या त्यांनी सांगितलं की अगं, हे मुलं फिरतात अशी, तू नाही फिरायचं, टॅन होशील आणि मग कामं कशी मिळणार. पण असं वाटायचं की आज नाही गेले आणि आजचंच ते काम असेल जे मला मिळणार असेल तर. म्हणून मग रोज उठायचा, डबा करायचा, सोबत घ्यायचा, पाण्याच्या 3-4 बॉटल घ्यायच्या. आणि मग पैसे नसायचे तर मग बसने जा, ट्रेनने जा, ऑटो तर खूप दूरची, मग चालत जा, ठीक आहे इथूनच स्टेशन आहे. सोबत फ्रेंड्स असायचे त्यामुळे ते काही वाटायचं नाही. कोणी कधी चपात्या बनवून आण, कधी कोणी पोळी भाजी बनवून, असं आमचं चालत असायचं. सो असे करून 1-1.5 वर्ष ऑडिशन्स दिले. मला वाटतं 18 की 19मध्ये मी पहिली सिरियल केली, श्री लक्ष्मीनारायण, कलर्स मराठी, संतोष आयोजित सरांचे. सो तो क्रोमाचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे तो तर भूगोलच पूर्ण क्रोमाचा वेगळा. आणि तिथे असं झालं की हे काय असतं, आम्हालाच फिरायला का सांगतायत, कॅमेरा फिरतच नाही आहे. ते एक नवीन विश्व होतं माझ्यासाठी. त्या दरम्यान ते जरा शांत होते की ठीक आहे, आम्ही मुलं वगैरे बघायला सुरू करू या दरम्यान, तोपर्यंत तू तुझं काम चालू ठेव, असं होतं त्यांचं. आणि त्यांना इतका माझ्यावर विश्वास होता की हिला काम नाही मिळणार आहे, ही घरीच परत येणार आहे. पण थँकफुली पहिलं काम मिळालं. मला वाटतं ते काम संपताच लॉकडाऊन लागलेलं. आणि मग मी घरी गेल्यानंतर जे 50 लोकांचं बंधन आलं होतं, त्या 50 लोकांच्या याच्यात माझं लग्न झालं, म्हणजे लग्न जमलं. आणि लग्नाला माझ्या मोजून 50 लोकं होती, तरीही मला कोविड झालेला होता. तो झाल्यानंतर मग आता काय करायचं, कारण दिवसच संपेनात ते. मग सासरकडूनही सॉर्टेड होतं की कामासाठी परवानगी होती. आणि आज मी जे काही काम करू शकते ते खरंच त्यांच्या सपोर्टमुळे. खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यांना कसल्याही अपेक्षा नाही, तू तुझ्या मनासारखं काम कर, तेच आम्हाला समाधान आहे, अशीच त्यांची इच्छा असते. जे की मला वाटतं आईवडीलही कधी समजून घेऊ शकणार नाहीत, इतके सपोर्टिव्ह माझे सासू सासरे दोघंही आहेत. त्यांच्यामुळे मी आज काम करू शकते. त्या लॉकडाऊन संपताच 2021मध्ये सोन्याची पावलं हा शो मिळाला मला. तो शो एप्रिलमध्ये सुरू झाला. मी परत मुंबईत शिफ्ट झाले, मी आणि माझा नवरा, आम्ही दोघंही शिफ्ट झालो त्या दरम्यान. आणि शूटला सुरुवात झाली. आणि 8 एप्रिलला मला कळलं की वडील आजारी आहेत माझे आणि त्यांना ॲडमिट करावं लागतं आहे. सो म्हटलं ठीक आहे,
एक 12-13 तारखेपर्यंत आमचं शूट चाललं आणि मग मध्ये 1 दिवसाचा गॅप मिळाला. सो मी सोलापूरला त्यांना जाऊन भेटून आले हॉस्पिटलला. तर ते व्हेंटिलेटरवर होते, जे मला सांगितलं नव्हतं. परत कामात फार काही मन लागेना, पण तरीही मी आले आणि 15 एप्रिलला सेकंड लॉकडाऊन लागला. सो असं झालं की आता काय करायचं, म्हणून मग मी 15 एप्रिलला आम्ही रात्री घरी गेलो आणि 15 एप्रिलच्या रात्री म्हणजे 16 एप्रिलला पहाटे 3 वाजता फोन आला की पप्पा नाही आहेत आता. सो तो एक मोमेंट होता जिथे एक पहिलं मोठं काम होतं ज्याची ते खूप वाट बघत होते पप्पा खरं तर, पण त्यांना ते मी नाही दाखवू शकले, ते नाही बघू शकले. त्याचं सतत दुःख असेल, कारण आधीचं जे काम होतं ते फार तसं बघायला गेलं तर मोठं नव्हतं. त्यामुळे माझी खूप इच्छा होती की त्यांनी ते बघावं. लुक टेस्टचे फोटो त्यांनी पाहिले होते आणि ते एक्सायटेड होते त्या गोष्टीसाठी, पण नाही बघू शकले. असो, त्यानंतर एक आय विश माझा एक मित्र होता अलिबागचा, प्रतिम नाव आहे त्याचं, आणि त्याला पप्पांनी माझे पप्पा त्याला भेटले होते आणि त्याचं काम त्यांनी पहिल्यांदा टी व्हीवर बघितलं आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं, तुझा तो मित्र मला टी व्हीवर दिसतोय. म्हणलं होतं, तुम्हाला तो माझा मित्र ज्याला तुम्ही एकाच वेळी भेटलाय तो टी व्हीवर दिसतोय तर इतका आनंद झाला आहे तुम्हाला, आणि जर मी दिसले तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, शिवाजी जन्मावा तर दुसऱ्यांच्या घरी, आपल्या घरी नाही. म्हणजे इतके ते माझ्या या फील्डच्या विरोधात होते. पण नक्कीच डेफिनेटली त्यांना आनंद झाला असता, कारण माझ्या लुक टेस्टचे फोटोसुद्धा त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर वगैरे ठेवले होते की तिचं काम लवकरच येतं आहे वगैरे, आणि तीच माझ्यासाठी पोच पावती होती की चलो ये तिकीट आहे मुझे आगे बढ़ने के लिए, असं झालं होतं. त्यानंतर सोन्याची पावलं संपलं आणि एक 8-9 महिने मी फक्त ऑडिशन्स देत होते. मी त्या 8 ते 9 महिन्यात रोज एक 5 ते 6 ऑडिशन्स शूट करत असेल. ते ॲड्सचे असतील, वेब सिरीजचे असतील, फिल्म्सचे असतील, पण कुठलंच काम येईना. आय डोंट नो द रिझन. मी माझ्याकडून 2च गोष्टी करू शकत होते. एकतर जेवढे काही प्रयत्न आहेत ते करणं की कुठे कुठे ऑडिशन्स पोचवता येतील, कुठे कॉन्टॅक्ट्स करता येतील हे, आणि दुसरं म्हणजे वर्कआउट किंवा सेल्फ वर्क करणं. या 2च गोष्टी करू शकत होते. आणि यामध्ये मला जो मोटिवेट करणारा होता, माझ्यातले पेशन्स वाढवणारा होता, तो म्हणजे माझा नवरा. प्रचंड पेशन्स आहेत त्याच्यात. म्हणजे मी एक वेळ असं ठरवलं होतं की बास, आता आपण टाटा बाय बाय करूयात, कारण काही होत नाही आहे, रोज ऑडिशन्स किती देणार. त्या दरम्यान मी एक 2-1 हजार तरी ऑडिशन्स कमीत कमी दिलेले असतील. आत्ताही माझ्याकडे यूट्यूबवर सेव्ह आहेत ते ऑडिशन्स, इतके ऑडिशन्स दिलेले. काही झालं नाही. त्यानंतर सन मराठीची प्रेमास रंग यावे हा शो केला. त्यातलं कॅरेक्टर माझ्या फार मनासारखं नव्हतं, पण नंतर तेही एन्जॉय केलं मी, कारण ती टीम, तो ग्रुप, तेही खूप छान होते, सपोर्टिव्ह होते. सो ते चालू असतानाच मी ठरवलं की नाही, आता ना आर या पार, म्हणजे आता हातपाय मारून काहीतरी चांगलं मिळालं तरच आपण टिकायचं इथे, नाही तर मग कायमचं गुड बाय करायचं या फील्डला, असं होतं. सो त्याच दरम्यान एक ऑडिशन दिली मी, आणि ती होती प्रेमाची गोष्ट या शोसाठी. आणि स्वाती हे कॅरेक्टर जिवंत करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि मजा येते. म्हणजे मी आत्ताच जसं म्हणलं की रोज देवाचे आभार मानून झोपते मी की इतकी छान भूमिका माझ्या वाट्याला दिली, त्यासाठी खरंच आभार आहेत युनिवर्सचे, गौरी मॅमचे, नमिता मॅमचे, स्टार प्रवाहाच्या पूर्ण टीमचे. आणि न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करते. आय होप तुम्हाला आवडत असेल हे कॅरेक्टर. अजूनही कुठे कमी पडत असेल तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करतेच आहे, करतच राहीन. कारण तुम्ही माणूस म्हणून जन्माला येता, ॲक्टर म्हणून जन्माला येत नाही. तर एक माणूस म्हणून तुम्ही परिपूर्ण नसता तर मग ॲक्टर म्हणूनही शिकत राहण्याची एक प्रवास आहे हा, शिकत राहण्याचा. त्यामुळे कधी 19 मिळेल, कधी 20 मिळेल, गॉड नोज. प्रयत्न मात्र नक्कीच असतील. कष्टाला मागे पुढे बघायचं नाही आहे. त्यामुळे तहान, भूक, झोप या गोष्टी मॅटर करत नाहीत.
फक्त काम करायचं आहे, मजा करायची आहे. खूप छान वाटलं, हलकं वाटलं, कारण ह्या गोष्टी ना, आपला प्रवास आपल्याला माहीत असतो. तो आज तुमच्यामुळे सगळ्यांना सांगण्याची संधी मिळाली, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू.